आज गुरुपुष्यामृत मुहूर्त, त्यामुळे सकाळी छान अशी देवाची पूजा करून घेतली. असं तर रोजच आपली देवाची पूजा छान असते, पण आज हा मुहूर्तावरती देवाची पूजा केलेली खरंच खूप छान असते. याचं खूप महत्त्व आहे. त्यामुळे सकाळी लवकर उठून इथे सगळी छान पूजा करून घेतली आणि नंतर दाराला इथे उंबरठ्याला लेपनसुद्धा लावलं. कारण या दिवशी छान असं देवाला पूजा आणि उंबरठ्याला लेपन केलं ना, याचं खूप महत्त्व आहे. त्यामुळे हळद घेतली, त्यामध्ये थोडंसं गुलाबजल टाकलं आणि त्याचं पातळ लिक्विड करून इथे ना उंबरठ्याला लेपन लावून घेतलं आणि नंतर मग त्याचं स्वास्तिक काढून फुलं वगैरे ठेवून हळदी कुंकू वाहून छान अशी पूजा करून घेतली. पूजा वगैरे करून घेतली आणि नंतर मग लागले मी माझ्या कामाला. आता इथे शौर्यला ना कॉफी प्यायची होती, म्हणून तो माझ्या मागे बराच वेळपासून लागलेला होता की मम्मी मला पण कॉफी प्यायची, तुझ्यासोबत मला पण कॉफी बनव. जास्त काही कॉफी इथं मी बनवत नाही, पण म्हटलं चला आज बऱ्याच दिवसांनी त्यांनी मागितली पण आहे, तर म्हटलं पिऊन घ्यावी. आणि मलाही उपवास होता. आपल्याला आवडती एखादी गोष्ट जर करायची म्हटलं तर खूप म्हणजे इंटरेस्ट असतो, हो की नाही. तर मला कॉफी खूप आवडते, पण गोड खायला नको आणि तब्येत वाढते किंवा दूध वगैरे जास्त खायचं नाही, म्हणून मी काही जास्त कॉफी करून पित नाही. पण इथं साईला सकाळीच क्लासला जाताना चहा बिस्किट दिलेलं होतं, त्याचा चहा थोडासा शिल्लक होता, म्हणून तो आधी चहा गरम करायला ठेवला आणि नंतर मग त्याच्यासाठी इथे मला कॉफी बनवायची होती. चहा गरम करायला ठेवला, तोपर्यंत इथे मी फ्रीजमधल्या हिरव्या मिरच्या काढून घेतल्या, सोबतच लसूणसुद्धा काढून घेतला. कारण मला ना आज बनवायची होती कढी. आता तुम्हाला कढी सगळ्यांना माहितीच असेल, घरामध्ये कढी खरंच मुलांना खूप आवडते, कारण आंबट खायला मुलांना दोघांनाही खूप आवडतं. म्हणून म्हटलं आज बऱ्याच दिवसांनी इथे कढी बनवायची होती. तर इथे मी चहा आधी गरम करून घेतला, तोही गाळून घेतला आणि नंतर इथे मी कॉफी करण्यासाठी सुद्धा ठेवलेली होती. कॉफी करण्यासाठी थोडीशी साखर घालून पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं होतं. नंतर यामध्ये थोडीशी कॉफी घालून आता दूध घालून घेतलं. तर अशा पद्धतीने इथे मी कॉफी बनवत असते. आता तुम्ही कॉफी कशा पद्धतीने बनवतात हे कमेंट करून मला नक्की सांगा. छान अशी तर कॉफी आपली थोडीशी उकळली की मग दूध मी घालत असते. परत थोडा वेळ आपल्याला उकळू द्यायची, अगदी 2 मिनटं चांगली उकळू दिली की नंतर थोडासा घट्टपणा येतो, मग ही कॉफी खूप छान लागते आणि शौर्यला सुद्धा ही कॉफी आवडते. तर आता कढी बनवण्यासाठी मी थोडंसं इथे खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडेसे शेंगदाणे आणि देशी 5-6 आपल्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या होत्या. तोपर्यंत कॉफीसुद्धा छान अशी बनवून झालेली होती. दोघांनाही थोडी थोडी करून घेतली, कारण चहा सुद्धा आज थोडासा घेतलेला होता. आज गुरुवार आहे म्हणून म्हटलं चला आज डबल झाला, म्हणजे चहा आणि कॉफी दोन्हीही डबल झालेलं होतं. असं तर रोज चहा कॉफी मी बंदच केलेला आहे. ब्लॅक कॉफी मी घेत असते, कारण त्यामुळे वजन कमी होतं असं मी ऐकले, त्यामुळे त्या गोष्टी मी फॉलो करत असते. म्हटलं चला आता आंबा खाऊन, म्हणजे आंब्याच्या सीझनमध्ये थोडं तरी आपलं वजन वाढतंच, हो की नाही. माझं तर नक्की वाढतं. आता तुमचंसुद्धा असं होतं का, कमेंट करून मला नक्की सांगा. तर इथे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि हे बारीक करून घेतलं. आता यामध्ये ना खोबरं असल्यामुळे ते पटकन काही बारीक होत नव्हतं, कारण ओलं खोबरं मी यामध्ये वापरलेलं होतं. जर तुमच्याकडं ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं सुद्धा तुम्ही घालू शकतात. थोडंसं म्हणजे जाडसर आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकतात विदाऊट पाण्या, म्हणजे त्यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही. जसं होईल तसंच बारीक जाडसर आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे. तर इथे मी सगळं वाटण करून घेतलेलं. नंतर हे जे तुम्ही पाहताय ना, ही पातेल्यामध्ये मी दही काढून ठेवलेलं होतं, कारण इथे माझ्याकडं ताक नाही आहे आणि जे बाजारात भेटतं ते दही मी इथं आणलेलं आहे आणि तेच दही मी मिक्सरमध्ये फिरून त्याचं ताक बनवून घेत असते आणि मग त्याची कढी बनवत असते. खरं तर गावच्या म्हणजे ताकाची चव या ताकाला अजिबात नसते. गावाकडे मम्मी घरी गेलं की मम्मीकडे भरपूर सगळं इथं ताक उन्हाळ्यामध्ये खायला भेटतं, किंवा इतर वारीही कधी गेलं तरी मम्मीकडं म्हणजे गुरं आहेत, गायी आहेत, त्यामुळे दूध भरपूर असतं आणि मग ताक ते घरचं ताक राहतं, पण त्याची चव इथे काही येणार नाही, हो की नाही. तर इथे एका कढईमध्ये थोडंसं मी तेल टाकून घेतलं. नंतर तेल गरम झाल्यानंतर थोडंसं इथे जिरे, मोहरे, कढीपत्ता हे सगळं काही आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं. छान असं तडतडू द्यायचं, कारण जिरे मोहरे जर आपण व्यवस्थित तडतडू दिलं ना तर त्याचा म्हणजे स्मेल राहतो, एक वेगळाच असं आपल्याला टेस्ट येते किंवा वास येतो. तर इथं छान असं तडतडू दिलं. नंतर थोडासा कढीपत्ता टाकून घेतला आणि जे बारीक केलेलं आपण ही वाटण होतं ना, तर ते यामध्ये टाकून घ्यायचं. तर तुम्ही कढीसाठी काय काय साहित्य वापरतात हे कमेंट करून मला नक्की सांगा. तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने ते सगळं व्यवस्थित असं काही मी हलवून घेतो. आता प्रत्येकाच्या ठिकाणची भाजी बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. तर आता ही मी माझ्या पद्धतीने भाजी बनवते, किंवा आमच्या गावाकडे अशा पद्धतीचे बनवतात, ते मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर थोडासा हिंगसुद्धा मी घालून घेतला आणि नंतर थोडीशी हळद घालून घेतली आणि मीठ चवीनुसार हे सगळं काही टाकून घेतलं. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि थोडंसं इथे मी पाणी घालून घेत असते. पाण्याला उकळी फुटल्यानंतर ताक घालून घेत असते, म्हणजे आपली कढी जी आहे ते फुटत नाही.
आता बऱ्याच बायका म्हणत असतील की असं आम्ही ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने सुद्धा कढी फुटत नाही. तर म्हणजे माझी ही करण्याची पद्धत आहे, हो की नाही. जशी आपली मी तुम्हाला आधीच बोलले की ज्या ठिकाणी म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणची वेगवेगळी पद्धत असते की आपण अशा पद्धतीने भाजी बनवायची, तर त्याच पद्धतीने आपण ती रेसिपी करत असतो, हो की नाही. तर आमच्या इकडे अशा पद्धतीची हे बनवतात. थोडंसं पाण्याला उकळी फुटल्यानंतर मग यामध्ये मी ताक टाकून घेतलं. आता ताक हे घालून घेतल्यानंतर व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घेतलं आणि मग आपल्याला यामध्ये लागेल त्या प्रमाणात पाणी आणि थोडंसं इथे बेसनचं पीठ. आता बेसनचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ यामध्ये घालतात, तर मी शक्यतो म्हणजे कढीला बेसनचं पीठच घालते, कधीही ज्वारीचं पीठ मी घालत नाही. तर इथं थोडंसं मी पीठ इथं घेतलं, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं, व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घेतलं आणि मग ते आपल्याला इथे घालून घ्यायचं होतं. कारण अशा पद्धतीची इथे मी कढी बनवत असते. या पद्धतीने केलेली कढी ना खरंच खूप छान लागते आणि याचा थोडासा जाडसरपणा येतो, कारण आपण यामध्ये शेंगदाणे आणि खोबरं घातलेलं असतं. त्यामुळे खाताना सुद्धा तोंडामध्ये थोडं थोडं हे म्हणजे लागतं आणि ते खायला टेस्ट त्याची छान लागते. तर बऱ्याच ठिकाणी गूळ घालून सुद्धा करत असतील, पण गूळ घालून मी इथं काही बनवत नाही, कारण मुलांना थोडीशी आंबटच कढी आवडते त्यामुळे. तर तुम्ही पाहू शकतात एवढी सुंदर आपली ही कढी झाली होती. थोडीशी मवरल्यानंतर त्यावरती थोडीशी मी इथं कोथिंबीर घालून घेतली. आता मवरली म्हणजे जास्त काही कढी आपल्याला उकळी येऊपर्यंत म्हणजे शिजवायची नसते. थोडीशी असं फुगल्यासारखी झाली की गॅस बंद करून टाकायचा, म्हणजे खराब होत नाही किंवा फुटत नाही आपली कढी, हो की नाही. तर इथे मी कढी तर बनवून घेतलेली होती. साईच्या टिफिनसाठी इथे मी कोबीसुद्धा बनवून घेतलेला होता. तर कोबीला आज मस्त असे मी कोबीसुद्धा इथं माझा मस्त असा रेडी झालेला होता. सगळी कामं माझे आवरलेले होते, कारण पटापट इथे मी भांडे वगैरे घासून घेतलं, किचन वाटा साफ करून घेतला. आणि कामाचं जर तुम्ही नियोजन केलं ना तर प्रत्येक काम असं वेळेत पूर्ण होतं, म्हणजे धावपळ आपली होत नाही, हो की नाही. रात्रीच तुम्ही ठरवायचं की किती वाजेपर्यंत आपल्याला काम आवरायचे किंवा किती वाजता आपल्याला मग उठायचे. हे सगळं जर तुम्ही नियोजन आधीच करून ठेवलं ना तर त्या पद्धतीने आपले कामं होत राहतात. आता मी सकाळी ना 5-5:30 उठत असते, म्हणजे माझं सकाळी 9 सगळे कामं होतात. फक्त माझी चपाती आणि भाकरीच तेवढी शिल्लक राहिलेली असते, तर ते मी नंतर करते, म्हणजे माझी कामं 10:30 सगळी कामं होतात. आता वेळेचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे आपले कामं पटापट आवरतात आणि आपल्याला सुद्धा स्वतःसाठी थोडासा वेळ भेटतो, कारण स्वतःसाठी वेळ देणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब